जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्. आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. जय जय रघुवीर समर्थ. आपली कर्कटी राक्षसीची कथा काल पूर्ण झालेली आहे. आधीच्या याच्यामध्ये कर्कटी राक्षसीची कथा आपण पूर्ण केली. तिला मिळालेलं ब्रह्मज्ञान आणि त्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग तिने करून घेतला स्वतःच्या जीवनामध्ये. आणि त्यानंतर मिळालेले आदित्यराजाची तिचे संवाद, 23 प्रश्न, हे सगळे मनाचं घालमेल थांबवणारे आणि सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यामुळे कर्कटी निघून गेली आहे. आणि तिच्या मंदिर स्थापनेनंतर सुद्धा लोकांनी तिच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, तिचे आशीर्वाद घेतले. अशा प्रकारची ही जी कर्कटी राक्षसीची कथा आपण पूर्ण ऐकली. खूप वेळ चालली, पण त्या सगळ्या रोजच्या कथेतून आपल्याला खूप नवीन नवीन मार्गदर्शन दोघांच्या संवादातून मिळत होतं. आणि हे मार्गदर्शन प्रत्यक्ष वसिष्ठ आणि राम यांचा तो संवाद आहे. त्यामुळे अतिशय उच्च दर्जाचं असं ज्ञान आपल्याला हसत खेळत गोष्टी रूपाने प्राप्त झालं, ज्याचा खरंच आपल्याला आनंद आहे. आता 29वा जो भाग आहे तो आहे इंदुपुत्राची कथा आणि इंद्र अहल्येची कथा. आता स्वसंकल्पाने ब्रह्मदेव बनवलेल्या इंद्रपुत्रांची कथा, स्वसंकल्पाने ब्रह्मदेव बनलेल्या इंद्रपुत्रांची कथा. स्वसंकल्पाने ब्रह्मदेव बनणे, ह्यातच खरं म्हणजे सगळं आहे. ब्रह्मदेव कशाचा ब्रह्मदेव म्हणजे काय, तर ब्रह्मदेव, आपण चतुश्लोकी भागवत जरी असा विचार नाही केला तरी ब्रह्मदेव विष्णूचे पुत्र आणि विष्णूचे पुत्र विष्णूंच्या संकल्पातून निर्माण झालेले. आणि निर्माण झाल्यानंतर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडला मनाला, जो प्रश्न आपल्याला पडतो तसाच सतत प्रश्न पडला ब्रह्मदेवांना. आणि जन्माला आल्याबरोबर, म्हणजे हे आपलं वैशिष्ट्य असायला पाहिजे, जन्माला आल्याबरोबर चारी बाजूनी त्यांनी बघितलं की अरे काय आणि कुठे मार्गदर्शन मिळेल. आपण कल्पना करू शकतो की पहिलंच बाळ आहे, पृथ्वीवर आलेलं पहिलं बाळ आहे आणि त्या बाळाला वाटतंय काय आहे, म्हणजे काही समजतच नाही आहे. फक्त त्याला ज्ञान का आहे, कारण की तो विष्णुपुत्र आहे आणि विष्णूच्या संकल्पाने निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना ते ज्ञान आहे, जन्म झाला आहे याची जाणीव आहे. पण आपल्याला जशी उदाहरणार्थ 60 वर्ष, 70 वर्ष किंवा 50 वर्ष त्यानंतर कल्पना येते, सगळं जीवन बघितल्यानंतर, आणि मग कल्पना येते की आपल्या जीवनाचं सार काय आहे. असं जे 70 वर्ष वयाचे गेल्यानंतर, 50 वर्ष वयाचे गेल्यानंतर जेव्हा लक्षात येतं, तर ब्रह्मदेवांच्या बाबतीत बाकी असं झालं आहे की जन्म झाल्या झाल्या त्यांना वाटायला लागलं की आपल्या जीवनाचं सार काय. एक तर मायामोह नाही, कशामध्ये गुंतण्याचं कारण नाही, सगळ्यात पहिल्यांदा असल्यामुळे. तरी म्हणून त्यांनी अतिशय विद्वान असं बालक असल्यामुळे ते इकडे चारी बाजूनी बघितलं. नंतर त्याला जो प्रश्न पडला, त्यांनी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्यांना त आणि प या शब्दांनी मिळालं. मग तप करा असा त्याचा अर्थ आहे, म्हणजे पुन्हा तपश्चर्येला बसले. मुळातच ज्ञानी आहे, पण तपश्चर्या केल्याशिवाय तुम्हाला जीवनाचं सार कळणार नाही, असं जे त्यांना कळलं त्यावरून त्यांनी तपश्चर्येला सुरुवात केली. हे ब्रह्मदेवांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मुळात ज्ञानी असल्यानंतर त्यांना प्रश्न पडला. ज्ञान नाही आपल्याजवळ, आपल्याला प्रश्न पडत नाही. ही सुरुवातच ब्रह्मदेवांची कशी आहे. आणि असे ब्रह्मदेव आपले पिता आहेत, म्हणजे आपण ज्ञानस्वरूप नाही का. परब्रह्मापर्यंत जायचा विचार जरी नाही केला तर ज्यांच्यापासून आपली उत्पत्ती आहे, जे उत्पत्तीला कारण आहे, ते स्वतः कसे आहेत, ते स्वतः ज्ञानसंपन्न आहे. बरं, नुसते ज्ञानसंपन्न नाही, आकाशवाणी, कोणी समोर उभं नाही त्यांच्या, आकाशवाणीनी सांगितलं की तपश्चर्या करायला पाहिजे. म्हणजे मुळात ज्ञानी, मुळातच प्रत्यक्ष विष्णूंचे पुत्र, मुळात ज्ञानी,
सगळीकडे बघितल्यामुळे त्यांची उत्सुकता जागृत झाली. उत्सुकता जागृत झाल्यानंतर त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर मग त्यांनी पृथ्वीचा ब्रह्मांडाची उत्पत्ती केली आहे. मग असे ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव आपलं मूळ आहे. जन्माचं मूळच ब्रह्मदेव आहेत आणि ब्रह्मदेव विष्णूचे पुत्र आहेत. तर अशा पद्धतीने जे आणि मग जो ब्रह्मदेव होणे म्हणजे काय? मग ब्रह्मदेव होणे म्हणजे काय? ज्ञानस्वरूप होणे, ज्ञानसंपन्न होणे आणि नुसतं ज्ञानसंपन्न न होता तपश्चर्या करणे आणि तपश्चर्या केल्यानंतर त्याचा अनुभव घेणे आणि त्या अनुभवानंतर ब्रह्मांडाची निर्मिती करणे म्हणजेच आपल्या मनाचा विस्तार करणे असा अर्थ आहे. आपल्या मनाचा विस्तार करणे तपश्चर्येनंतर, ज्ञानानंतर आणि आपण कुणाचे पुत्र आहोत याची जाणीव झाल्यानंतर. इथे पॉईंट पकडायला पाहिजे. ब्रह्मदेवाबद्दल बोलत असताना त्यांचं वैशिष्ट्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुळात मी पुत्र आहे. मग आपणही म्हणायचं मुळात मी परमात्म्याचा पुत्र आहे, म्हणजेच मी अनादि अनंत आहे. ते जसे आधी आहेत तसाच अनंत आहे, तसंच आपण पण आहोत. हा पहिली संकल्पना जी ब्रह्मदेवांची आहे. जे काय घडलं आहे पुढे त्याच्यापेक्षा आधी आपणही त्याच्यावर विचार करायला पाहिजे. ब्रह्मदेवासारखं होणे म्हणजे ब्रह्मदेव विष्णूचे पुत्र आहेत, मग आपणही परब्रह्माचा अंश आहोत. त्यानंतर त्यांना जेव्हा प्रश्न पडला, आता जर प्रश्न पडत असेल तर आपण ब्रह्मदेवाची दुसरी पण पायरी पार करू शकतो. कारण आपल्याला आता प्रश्न पडला आहे जो ब्रह्मदेवांना पडला. मग दुसरी, मग तिसरं काय करायचं? मग जेव्हा आकाशवाणी झाली, आकाशवाणी झाल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तपश्चर्या करायची आहे. मग तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर नुसतं बसायचं आहे का? नाही. तपश्चर्या केल्यानंतर आपल्या ज्ञानाचा अनुभव घ्यायचा आहे आणि हाच अनुभव इतरांना द्यायचा आहे. असं हे ब्रह्मदेवाची चतुसूत्री म्हणता येईल. मुळात जन्म, त्यानंतर उत्सुकता, त्यानंतर तपश्चर्या, त्यानंतर त्याचं उपयोग, या 4 गोष्टी ब्रह्मदेवांच्या बाबतीत आहेत आणि तेच आपले मूळ पुरुष, आदिपुरुष, उत्पत्तीचे कारक आहेत. इथे किती महत्त्व आहे ब्रह्मदेव या संज्ञेला. मग हा जो ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्माबद्दल बोलत नाही आहे, कन्फ्युजनचं कारण नाही. ब्रह्म वेगळं आणि ब्रह्मदेव वेगळा. आता ब्रह्म परमात्मा आणि परमात्म्याचा अंश ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाजवळ असलेलं तत्त्वज्ञान आणि त्याचा उपयोग तपश्चर्या करून मिळालेला, इतका सगळा तो भाग ब्रह्मदेव या संकल्पनेमध्ये आहे. आणि नंतर ब्रह्म निश्चिंत होऊन जातं. कोणत्याही प्रकारचं कार्य ब्रह्मदेवांचं दिसणारं असं होत नाही. फक्त निर्मितीचंच त्यांचं कार्य आहे. पुढचं सृजनाचं कार्य पुन्हा विष्णू करणार आहे. त्यांनी सांगितलं तू निर्मिती कर, सृजनाचं कार्य विष्णू करतात. आणि नंतर अंत करायचं कार्य जीवाचं असेल, देहाचं असेल, ब्रह्मांडाचं असेल, त्याचा सगळ्यांचा अंत करण्याचं कार्य रुद्राकडे दिलं आहे. म्हणजे हे जे ब्रह्मा विष्णू महेश आहे तर ब्रह्मामध्ये निर्मितीचं कार्य आहे. आणि निर्मिती करता निर्माण करता कसा आहे? निर्माण करता स्वतंत्रपणे आपण म्हणू शकतो की जो विष्णूचा पुत्र आहे. मग आपणही जर एखादी गोष्ट निर्माण केली, म्हणजे संबंध आपल्याशी लावल्याशिवाय आपल्याला कोणती कथा पटायलाच नको आहे. कथा म्हणजे कथा रूपात न ऐकता आपल्याला ती पटली पाहिजे मनाला, तरच ती संकल्पना आपल्या मनामध्ये घर करून राहू शकते. मग असं ब्रह्मा विष्णू महेश जे कार्य आहे. नंतर ब्रह्मदेव, त्यांचं मंदिर दिसत नाही कुठे, त्यांची आराधना करत नाहीत कोणी, पण त्याचा अर्थ असा आहे की सत्याचं ज्ञान आहे ना, मग सत्य स्वरूप आपणच होतो, हीच त्यांची पूजा आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जे ब्रह्मदेव आहे ते स्वसंकल्पाने ब्रह्मदेव बनलेल्या इंद्रपुत्रांची ही कथा आहे. कुणाला तरी वाटलं असेल असं, काय वाटलं, कसं वाटलं हे या गोष्टीमध्ये येत आहे. रामा, ही हकीकत स्वतः ब्रह्मदेवांनी मला सांगितली. वसिष्ठ ऋषींना ब्रह्मदेवांनी ही कथा हकीकत सांगितली आहे. काय? एकदा मी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला. सत्य स्वरूप आहे, सुरुवातीचा काळ आहे, सत्ययुग आहे. सत्ययुगामध्ये मी जेव्हा ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की भगवान, या सर्व सृष्टी परंपरा उत्पन्न होतात तरी कशा? या परंपरा उत्पत्ती होते कशी? त्यावेळी ऐंदवाख्यान म्हणजे इंदू ब्राह्मणाची कथा, ऐंदवाख्यान म्हणजे इंदू ब्राह्मणाची कथा त्यांनी मला सांगितली. सर्व लोक पितामह कमलासन ब्रह्मदेव म्हणाले. आता त्यांनी जे इंदू आख्यान सांगितलं आहे, ती कथा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणारी ठरू शकते.
कुठेही निर्मिती नाही, आपल्या मनात कोणताही संघर्ष नाही, आपल्या मनामध्ये कोणतेही विचार नाहीत. असं मन जेव्हा होईल तेव्हा या कथा आपल्याला हृदयात बसतील. कारण आता सध्या मायेच्या पगड्यांनी आपण वेगवेगळे विचार ब्रह्माबद्दल, सृष्टीबद्दल, ब्रह्मांडाबद्दल, आपल्या स्वतःच्या उत्पत्तीबद्दल करून ठेवल्या. त्या करून ठेवलेले असताना रामांना जो आदेश देतात आहे तिथे रामांच्या मनाची प्रगती होणार आहे. मग मन कुठे तल्लीन व्हायला पाहिजे, इंद्रियांवर भर असला पाहिजे. सर्वमी एव इदम इत्थ स्फुरती भूतिमत जलम जलाशय स्फारय विचित्रय चक्रकै इव. आता एखाद्या सरोवरातील पाणी नाना प्रकारच्या भोवऱ्यांच्या रूपाने वर खाली होते, चक्राकार गती घेते, त्याप्रमाणे जगताचा संकल्प धारण करणारे हे सर्व शक्तिमान मन जगद रूपाने स्फुरण पावत असते. आपलं हे मन जे आहे ना, ते मन पाण्यामध्ये एखाद्या सरोवरातील पाणी नाना प्रकारच्या भोवऱ्याच्या रूपाने वर खाली होतं. आपण प्रत्यक्षामध्ये सृष्टीमध्ये हा चमत्कार किंवा हे प्रकार बघतो. ज्या ठिकाणी एखादं खोल विवर असतं त्या ठिकाणी पाणी जेव्हा आतमध्ये जातं चक्राकार, तर बाजूला असे चक्र निर्माण होतात आणि त्या चक्राच्या आकाराने पाणी आतमध्ये जात आहे. सरळ पाणी जात नाही, चक्राकार होत आहे आणि मग ते आत खेचलं जातं आणि आत खेचल्यानंतर मग ते आतमध्ये पाणी शिरतं. तशा प्रकारचे मन हे वेगवेगळ्या पद्धतीने असं गोल 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 फिरत असतं. मनाची चक्राकार गती आहे आणि त्या चक्राकार गतीमध्ये आतमध्ये जायची वेळ येते तेव्हा ते विचार तरंग असे असतात आणि ते विचार तरंग तयार होत होत आतमध्ये जातात, म्हणजे मनामध्ये भिनतात. एक तर किंवा मनामधले तरंग बाहेर पडतात, ते सुद्धा चक्राकार गतीनेच फिरत असतात आणि त्याचा ब्रह्मांडाशी संबंध जोडतात. पिंडी ते ब्रह्मांडी जसं मनात आहे तसं पाणी आणि भोवरा आपण बघतोय. या सगळ्या गोष्टी तयार करणारा किती सृष्टीकर्ता महान असला पाहिजे. त्याच्या आठवणींनी खरं गदगद व्हायला पाहिजे, कृतज्ञ व्हायला पाहिजे. कोणतीही गोष्ट अनाठाई नाही, कोणतीही गोष्ट असंबद्ध नाही. जे बाहेर दिसतं उताराकडे पाणी जाणार आहे, या सगळ्या संकल्पना म्हणजे आपण सुद्धा खाली जाणार आहे आणि खाली जाणार आहे. वर जाण्यासाठी आपल्याला वेगळा पंप लावावा लागणार आहे, म्हणजे सद्गुरू कृपेचा किंवा विचारांचा. असे विचार तरंग आपल्याला वर जर न्यायचे असतील तर आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागणार आहे. हे जे सगळे संकल्पना आहे वर खाली मध्ये गोलाकार आणि त्याच्यानंतर अंधार विवर, या सगळ्या संकल्पना मनाच्या आहेत. जे दिसतंय आपल्याला, जे अनुभवत आहे, अवकाशाच्या पुढे जे विवर आहे, शून्य विवर, त्या सगळं आपल्या मनाच्या अवस्था आहे. या सगळ्या मनाच्या अवस्थेमधून या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. म्हणजे सरोवरातील पाणी नाना प्रकारच्या भोवऱ्याच्या रूपाने जसं वर येतं, चक्राकार गतीने फिरतं, तसे आपल्या मनाचे विचार फिरत असतात. सरळ जात नाही, गोल 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 फिरत असतात. एक तर आत जातील किंवा वर जातील. या प्रकारचं आपलं मन आहे. उत्पत्ती स्थिती हा माझा दिवस आहे. उत्पत्ती आणि स्थिती हा माझा बाळा. सृष्टीची उत्पत्ती स्थिती म्हणजे माझा दिवस आहे आणि सृष्टीचा लय म्हणजे माझ्या दिवसाचा संकट काल आहे, शेवट आणि संकट सायंकाल आहे. ब्रह्माचं काम सोपं नाही आहे. ब्रह्माचा दिवस कसा सुरू होतो, सृष्टीची उत्पत्ती हजारो वर्ष झाले आणि पुढे हजारो वर्ष टिकणार आहे. 4 युग ही संकल्पना चालू राहणार आहे. तो दिवस झाला त्याचा, आता सध्या मध्यावर आहे आणि नंतर त्याचा शेवट होणार आहे. हे एका दिवसात घडतं म्हणतात. एका दिवसात आपला एक दिवस 24 तासांचा आहे आणि त्याचा एक दिवस इतक्या वर्षांचा आहे. बाळा, सृष्टीची उत्पत्ती स्थिती म्हणजे माझा दिवस आहे आणि जेव्हा लय पावतो जेव्हा त्याचा शेवट आणि सायंकाल आहे. याला माणसे 1000 युगांचं एक कल्प म्हणतात. याला माणसं एक कल्प म्हणतात. निर्माण झालेली आहे. निर्माण झाल्यानंतर जी माझा दिवसच सुरू आहे आणि जेव्हा संपेल ही पृथ्वी तेव्हा माझा शेवट आहे, म्हणजे त्याचा अंत आहे माझा तर दिवसाचा. असं ब्रह्मदेवाचा कल्पानुकल्प त्याचं जीवन चाललं आहे. म्हणजे एकदा निर्माण झाली की शांत, त्याच्यानंतर हजारो वर्ष ते चालू राहतं चक्र रहाटगाडगं आणि त्यानंतर शेवट म्हणजे माझी रात्र. मग आपण या ठिकाणी कल्पना करू शकतो, एक एकच दिवस आहे का अनेक दिवस आहे? ते अनेक दिवस जगत आले. किती वेळा त्यांनी जन्माला घातलं, किती वेळा त्यांनी निर्माण केलं आणि नंतर किती वेळा तरी त्याचा अस्त झालेला आहे. हे त्याचं एक दिवस असेल का? ब्रह्माचे कितीतरी दिवस आहेत, पुढेही होणार आहे, आधीही झाले. असे अनेक कल्प चालू आहे. असं माझं मोठं काम आहे ब्रह्माचं. तरीही ब्रह्मदेवाला आपण मानत नाही.
तरीही आपण ब्रह्मदेवाच्या अस्तित्वाला मानत नाही. सुरुवात केली, दिवसभर तो आहे पण करत काही नाही. निर्माण केल्यानंतर तो नुसता शांत बसतो म्हणून त्याचं अस्तित्व जाणवत नाही. करणारे आपले विष्णू असल्यामुळे विष्णूच्या मागे दशावताराच्या रूपाने आपण त्याच्याजवळ राहतो. ब्रह्माचं अस्तित्व आपल्याला कळत नाही. मग हे जे ब्रह्माचं आहे, एक दिवस सायंकाळ याला माणसं 1000 युगाचं कल्प म्हणतात. माझी रात्र म्हणजे विश्रांती काल, म्हणजे त्यानंतरची अव्यक्त स्थिती, व त्यानंतर पुन्हा दिवस म्हणजे नवीन कल्पाचा प्रारंभ. रात्र झाली की मी शांत असतो. काही क्षण, काही वेळ ते शांत असतात आणि पुन्हा आपल्या निर्मितीला सुरुवात करतात. म्हणजे पुन्हा दिवस, पुन्हा हजारो कल्प. या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे की कल्पामध्ये त्यांचा एक दिवस आहे, म्हणजे ते स्वतः काय करत असतील. एकच दिवसामध्ये हजारो वर्ष ते काढतायत. हजारो वर्षानंतर जे जे उत्पन्न झालं त्याला मरण आहे, त्याला अंत आहे. ते अंत झालं की मी थोडा वेळ विश्रांती घेतो की पुन्हा दुसरी. बरं, यामध्ये जेव्हा हा जो फोटो दाखवला आहे त्यामध्ये आपण जो हा फोटो पाहिला त्या दिवशी, या फोटोमध्ये ते म्हणतात आहे की हे एका ब्रह्माबद्दल झालं की आपण ज्या ब्रह्मसृष्टीमध्ये आहोत त्या सृष्टीमध्ये दिवस आहे, रात्र आहे, एक दिवसाचं. असं त्याच वेळी दुसरीकडे दुसरे ब्रह्मा एक दिवसाची एक दिवसाचं ब्रह्मांड निर्माण करतात. असे असंख्य ब्रह्मा आहेत. जेव्हा त्यांनी म्हटलं की मला ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, विष्णूकडे गेले तेव्हा त्यांनी म्हटलं की मी कोण आलं आहे सांगा. तर ते म्हणाले ब्रह्मदेव आले आहेत. ब्रह्मदेव आले आहेत म्हटलं तर कोणते ब्रह्मदेव आले आहेत, कुठले ब्रह्मदेव आले, असं जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ब्रह्मदेवांचा अहंकारच नाहीसा झाला. अरे मी एकटाच ब्रह्मदेव नाही, असे अनेक ब्रह्मदेव आहेत. म्हणजे या सगळ्या मोठ्या गोष्टींचा, अनंताचा विचार केला तर आपण कुठे आहे त्या ठिकाणी, आपण कुठे बसतो या ठिकाणी, हा त्याचा पृथ्वीचा पसारा आहे. ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये एक दिवस झाला तर ते शांत जेव्हा झाले आणि दुसऱ्या ह्या कल्पाबद्दल बोललं तर ह्या कल्पाला शांती मिळाली, सगळं संपलं, शांत राहिले आणि पुन्हा दुसऱ्या कल्पाला सुरुवात केली. असं आपल्या बाबतीत घडलं. असंच अनेक ठिकाणी चालू आहे. एकाच ठिकाणी अनेक ठिकाणी चालू आहे. कदाचित त्यांचा शेवट झाला असेल, कदाचित ते एखाद्या कल्पामध्ये शांत असतील, कदाचित दुसरे नुसतेच येत असतील, कदाचित सगळे आपल्यासोबत असतील. अशा प्रकारचं हे ब्रह्माचं सत्र सुरू आहे आणि सतत सुरू आहे. मग याला माझी रात्र विश्रांतिकाल म्हणजे त्यानंतरची अव्यक्त स्थिती आणि त्यानंतर पुन्हा दिवस म्हणजे नव्या कल्पाचा प्रारंभ असा सुरू असतो. असाच एकदा रात्र संपून जागा झालो होतो. एकदा रात्र संपली आणि जागा झालो तर मला सृष्टी रचना करण्याची इच्छा उत्पन्न झाली पुन्हा. तेव्हा जो वृत्तांत घडला तो मी तुला सांगतो. म्हणजे सुरुवातीचं नाही सांगत आहे. आता म्हणतात ते एकदा असं झालं की कल्प संपला. कल्प संपला, प्रलय झाला आणि मग माझ्या मनामध्ये सृष्टी रचनेची कल्पना आली. म्हणजे सरळ सरळ आपल्याला समजावून सांगण्यासाठी नवीनच कल्पना रचना करतात आहे, आपल्याला समजावं म्हणून की असं अनेक वर्ष चालू आहे. आता माझ्या मनामध्ये नवीन कल्पाची इच्छा, शांत विश्रांती झाली माझी आणि विश्रांती झाल्यानंतर मनाची कल्पना आली. आपण थोड्या वेळ विश्रांती घेतली तर आता जर थोडीशी मनाची विश्रांती घेतली, सगळं मागचं विसरून टाकलं, मागचा भूतकाळ समजला नाही, भविष्याची चिंता नाही, आता सध्याच्या परिस्थितीत मी अशी आहे, काय ज्ञान आहे नाही, हा प्रश्न आपण विचारायचा मनाला आणि आता नवीन विश्वाची उत्पत्ती करायची असा संदर्भ लावायचा. म्हणजे आपल्याला त्यांच्यासोबत जायचं आहे. आता ब्रह्मदेवांच्या विचारांच्या सोबत जायचं. त्यांनी म्हटलं माझी अशीच विश्रांती झाली शांत. मग आपली विश्रांती झाली नाही का? आता विश्रांती झाली कशी? अनुभव घेतला. अनुभव घेतल्यानंतर सर्व प्रकारचं ज्ञान प्रयत्न समजून घेण्याचा. समजल्यानंतर आता बाकी विश्रांती करायची. विश्रांती करायची म्हणजे समाधीत जायचं, मनाचा विचारच करायचा नाही कोणता, शांत बसायचं आणि सगळ्या नवीन गोष्टींची निर्मिती मी करणार आहे आता असा विचार करायचा. सगळ्या गोष्टींची निर्मिती माझ्या जीवनात किंवा माझ्या मनामध्ये, माझ्या देहामध्ये आता मीच निर्माण करणार आहे. मग आता कशा प्रकारचे विचार असायला पाहिजे? ब्रह्मदेवाचं ज्ञान जर झालं असेल, कर्कटी राक्षसीचे प्रश्न जर समजले असतील, तर मी कुठं होतो, आहे आणि राहणार आहे हे तर समजलं. कमीत कमी मी त्याचा अंश आहे हेही समजलं, जे ब्रह्मदेवांना झालं. लावा बरं संबंध एकमेकांचा. आता ब्रह्मदेवांची उत्पत्ती जेव्हा ब्रह्मदेवांची झाली विष्णूंनी, तर विष्णूचे पुत्र आहेत म्हणून झाली. आता मला सुद्धा काय ज्ञान व्हायला पाहिजे?
आता मला असं ज्ञान व्हायला पाहिजे, मी परमात्म्याचा अंश आहे. जसा ब्रह्मदेव परमात्म्याचा अंश आहे, त्याची निर्मिती आहे की नाही आता, तो जसा आता पुढे जाऊन निर्माण करणार आहे, आपण सुद्धा त्याचे पुत्र आहोत. आता दैहिक पुत्र नाही, फक्त एवढ्या आईवडिलांचा पुत्र मी नाही, फक्त एवढ्या ब्रह्मांडाचा पुत्र मी नाही, तर मी होतो जो विष्णूचा अवतार आहे तोच मी आहे. त्यानंतर हे जे मला पुत्राचं स्वरूपाचं ज्ञान झालं, कसं की मी त्याचा आहे. बाकी सगळ्या या गोष्टी माझ्या देहाच्या संबंधित आल्या. मग ब्रह्मदेवांनी जशा सृष्टीरचनेचा विचार केला, तसा आता मी सुद्धा सृष्टीरचनेचा विचार करतो माझ्या बाबतीत. माझ्या बाबतीत आता माझा निर्णय, मागचं ज्ञान सगळं नको आहे, बुद्धीच्या भरोशावर मिळालेलं ज्ञान नको आहे, काम क्रोध रिपू वगैरे हे सगळे मला आता समजले. माझा मूळ उद्देश काय आहे हे मला समजलं. कशाने समजलं? त्यांना तपश्चर्येने समजलं, आपल्याला अनुभवाने समजलं. काय खरं आहे आणि काय खोटं आहे असं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळालं. आणि त्या ज्ञानाच्या भरोशावर तपश्चर्याच म्हणायची त्याला. आणि ती तपश्चर्या झाल्यानंतर मनाला विश्रांती द्यायची आहे सांगितलं त्यांनी. मनाला विश्रांती ठेवायची आणि विश्रांती देऊन आणि त्याला सांगायचं की आता मनारे जे काही निर्माण करायचं आहे ते कसं निर्माण करायचं आहे. जे काही निर्माण करायचं आहे ते आपल्या आत्मसमाधानासाठी निर्माण करायचं आहे, ते आपल्या आत्मकल्याणाचं व्हायचं आहे. म्हणजेच ते गोल गोल फिरणारे जे तरंग आहेत ते तरंग फक्त स्वभोवती केंद्रित असले पाहिजे, जसे ब्रह्मदेवाचे आहेत. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मदेव आणि आपण, मनाचा कारक ब्रह्मदेव आहे. इथे चंद्र म्हणतो आपण, पण ब्रह्मदेव मनाचा कारक आहे, कारण तिथूनच मनाची उत्पत्ती. पण ब्रह्मदेवाच्या पुढे जायचं असल्यामुळे ब्रह्मदेव आपल्याला सांगतो की आता आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. आपण कोण हे समजण्यासाठी ब्रह्मदेवाचं ज्ञान उपयोगी पडतं आहे. प्रत्यक्ष हा महत्त्वाचा उपयोग ब्रह्मदेवाचा, म्हणजे निर्मितीचं कारकच ब्रह्मदेव आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाकडून हा आशीर्वाद मिळणं खूप आवश्यक आहे. जशी तुम्ही विश्वाची उत्पत्ती केली तशी मी माझ्या विश्वाची उत्पत्ती करू शकतो की नाही. आता माझ्या मनात मागचं काही नाही, ज्ञान आलेलं आहे, विश्रांती झालेली आहे. किती संबंध आपण जोडू शकतो, कितीही उंच आपण जाऊ शकतो. आपल्या बुद्धीचे तरंग कितीही उंच जाऊ शकतात, आपल्या बुद्धीचे तरंग कितीही नीच जाऊ शकतात. गोलाकार फिरत असतात तर खालच्यांना सोडून आणि वरचा तरंग पकडायचा. असं जे ब्रह्मदेवांनी केलं, करावं लागलं. आता ब्रह्मदेव काय म्हणतात आहे, मी आता विश्वाची उत्पत्तीची निर्मितीला सुरुवात करतो. आपणही म्हणायचं, मीही आता विश्वाच्या निर्मितीला सुरुवात करते. माझ्या मागचं असं मला काही नाही. आता ज्ञानस्वरूप जे आहे त्या ज्ञानाच्या भरोशावर मी माझी उत्पत्ती करते. मग आता आपलं जीवन कसं राहील कल्पना करू शकतो आपण. आता जर ज्ञान आहे, मी कोण आहे, माझा उपयोग काय आहे. मग सदोपचार, चांगलं वागणं आणि ज्ञानसंपन्न होणं म्हणजे जसं ब्रह्मदेवांनी इतरांना ज्ञान दिलं आहे, ज्ञानस्वरूप ब्रह्मदेव आहेत, तसं मला ज्ञान झाल्यानंतर माझं ज्ञान किंवा माझं जीवन हे कसं असलं पाहिजे, ह्या प्रकारची निर्मिती आता ब्रह्मदेवांनी सुरू केल्यावर नवीन कल्प सांगतायत बिचारे. म्हणजे इतके कल्प होऊन गेले असं मधूनच उचलत नाही. ते म्हणजे आता असं झालं एकदा रामा, की माझं की नाही कल्पाचं काम सुरू होतं. एका कल्पाचा अंत झाला होता आणि एका अंत झाल्यानंतर माझी विश्रांती पण झाली होती. आता विश्रांतीनंतर पुन्हा निर्मितीला सुरुवात मी करणार आहे, अशी सुरुवात मी केली म्हणतात. असा श्री गणेश आपल्याला करायचा आहे गणपतीच्या भरोशावर. बुद्धी दे गणनायका. आणि मग त्या बुद्धीच्या भरोशावर आता जसे कल्पना विस्तार ब्रह्मदेव करतील तसा आपणही कल्पना विस्तार करायचा आपल्या जीवनाचा. म्हणजेच आपल्याला या सगळ्या ब्रह्मांडावरचा वेगळा विचार मांडता येईल. तर ते म्हणतात, चला माझी पुन्हा इच्छा केव्हा उत्पन्न झाली, सगळं संपल्यावर. सगळं संपलं. आता काय संपलं आपल्या जीवनातलं, आपल्या जीवनातलं काय संपलं, असत्य संपलं असं जर समजलं तर सत्यावर पाय ठेवून आपण जन्माला येतोय आता, असा विचार करायचा. जसा ब्रह्मदेवांनी नवीन सृष्टी, हे माझा संबंध लक्षात येतोय ना, की मला म्हणायचं की सुरुवातीला ब्रह्मदेवांची जी सृष्टी निर्मिती झाली ती मनाचीच आहे की नाही. मग आपणही आता त्यांच्यासोबत मनाचीच निर्मिती करायची. आपण मनाची निर्मिती, आईच्या गर्भातून बाहेर पडल्यावर बाळ जसं मनाची निर्मिती करतं, ही आपली आई आहे. ही आपली आई आहे, ती किती प्रेम करते. त्यानंतर पुढे आपला संसार, त्यानंतर समाजाने जे सांगितलं तसंच आपण वागतो. समाजाचा वेगळं वागत नाही. धर्म आपण जाणतो, धर्माप्रमाणे जगतो.
त्याप्रमाणे आपण मोठं होतो. त्यांनीच सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण आपलं जीवन ठरवतो, यशस्वी पण होतो. पण या सगळ्या संकल्पना मायेमधल्या होत्या की नाही, ही माझी आई आणि हे माझं जग, हे माझं कुटुंब, हा माझा नियम आणि याच नियमात मला बसायचं आहे, ह्या पद्धतीने आपण अगदी यशस्वी झालो. पण ते सगळं दैहिक झालं. आपणही पुढे निर्मिती केली. आपल्या निर्मितीला सुद्धा तेच सांगितलं जे आत्तापर्यंत आपल्या आईनी सांगितलं, की आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे जीवन जगायचं आहे, धर्माचाराने वागायचं आहे. हे सगळं सांगत सांगत 3 पिढ्या आपण बघितल्या. मग त्या 3 पिढ्या आपण बघितल्यानंतरचं आपलं जीवन आणि आता ब्रह्मदेवाच्या निर्मितीसोबत जाणारं आपलं जीवन, यामध्ये आमूलाग्र फरक आहे. याचा अर्थ कोणताही संसार सोडायचा नाही आहे. संसार न सोडता मनाची प्रक्रिया बदलायची आहे. फक्त संसार हा देह प्रारब्धाप्रमाणे सुरूच राहणार आहे. पण मनाची संकल्पना, आतापर्यंत मन जे म्हणत होतं हेच खरं आहे, ते न मानता आता ब्रह्मदेवाचं ज्ञान, कर्कटीचं ज्ञान, आदित्याचं ज्ञान, सगळं ज्ञान जर आपण घेतलं तर आपल्या नवीन जीवनाला सुरुवात नाही का होत? नवीन जीवनाची सुरुवात आपल्याला ब्रह्मदेवांच्या सोबत करायची आहे. रामा, मला स्वतः सांगितलंय त्यांनी की मी एकदा शांत झालो, सगळीकडे बघितलं असेल त्यांनी की आपल्या पृथ्वीचा पसारा कसा आहे आणि त्या पसाऱ्याकडे बघत असताना आनंदही होत असेल की हे सगळी निर्मिती आपण केली, त्या निर्मितीमध्ये कोणी गटांगळ्या खात आहे, कोणी मुक्त होत आहे, हे सुद्धा ब्रह्मदेव बघतायत. मग हे सगळं मी बघितलं रामा. एक कल्प संपलाय. एक कल्प संपल्यानंतर म्हणजे आपले आदिपुरुष बोलतात आहे आपल्यासमोर. आतापर्यंत आपले वडील जे सांगतात ते आपण ऐकत होतो. त्या वडिलांचे अनादिकालाचे वडील म्हणजे ब्रह्मदेव बोलतायत की एकदा मी सगळं बघितलं आणि सगळं संपलं आणि सगळं संपल्यानंतर मी विश्रांती घेतली रामा आणि आता माझ्या मनामध्ये नवीन संकल्प आलेला आहे. आता त्या मागचा अनुभव थोडासा जरी घेतला, गृहीत मला धरला, तरी नवीनच संकल्पाने मी आता पृथ्वीची निर्मिती, ब्रह्मांडाची उत्पत्ती करायचं ठरवलं आहे. कारण मला माझ्या पित्याने हेच काम दिलं आहे, निर्मिती करायची आणि प्रलय झाल्यानंतर विश्रांती करायची, पुन्हा प्रलयानंतरची निर्मिती करायची. हे माझ्या वडिलांनी सोपवलेलं काम आहे. म्हणजे हा कामकरी आहे, काम करणारा आहे. हा प्रत्यक्ष सांगणारे भगवंतच आहे. भगवंत सांगतात त्याप्रमाणे हे वागतात. तशी मी निर्मिती केली, तशीच आपण आपल्या मनाची निर्मिती करायची. संबंध जोडत राहायचा तर आपल्याला कथानक आपल्याजवळ वाटेल. नंतर मग त्यांनी म्हटलं, घडला तो मी तुला सांगतो. सृष्टीनं तेव्हा जो वृत्तांत घडला तो मी तुला सांगतो म्हणतात ब्रह्मदेव. प्रातःकाळी यथाविधी संध्योपासना केल्यानंतर आता प्रजांची, जगाची रचना कशी करावी याविषयी विचार करीत विस्तीर्ण आकाशाकडे पाहत मी स्वस्थ बसलो होतो. एक दिवस पुन्हा नवीन विचार करायचे, स्वस्थ बसायला पाहिजे, विस्तीर्ण आकाशाकडे बघितलं पाहिजे. विस्तीर्ण आकाशाकडे बघत असताना अनंत असीम रात्रीच्या वेळी चांदण्या बघायच्या, दिवसा सूर्य बघायचा, सकाळी बघायचं, सगळीकडे विस्तीर्ण आकाशाकडे बघत शांत बसलो होतो. कोणत्याही प्रकारची मनात संकल्पना नाही. असं आहे का आपलं? आपल्या मनात असंख्य कल्पना आहे. आत्तासुद्धा हे खरं असेल का? ही संकल्पना आहेच. कोणतीच संकल्पना नसेल. असा व्यक्ती जेव्हा निर्विकार असेल आणि अनंत असीम रूपाकडे जर तो बघत असेल तर त्यातून निघालेल्या स्पंदनातून काहीतरी वेगळी कल्पना माझ्या मनामध्ये येऊ शकते, जी आतापर्यंत कधीच आली नाही. जी आत्तापर्यंत कधीच कल्पना आली नाही, ती कल्पना माझ्या मनात एकांतामध्ये निर्विकार विचारांनी ब्रह्मांडाकडे बघत जर मी बसलो तर येऊ शकते, जी अतिशय वेगळी असते, ज्याच्याशी माझा देहाचा माईक असा संबंध नसतो, मला वाटतं हा भाव नसतो. तिथून येणारी गोष्टच फक्त माझ्या हृदयामध्ये येते, ज्याला श्रुती स्मृती पुराण म्हणतात. तशी अवस्था, ऋषीमुनींसारखी अवस्था भक्त अनुभवू शकतो की काही नाही, शांत बसायचं, माझ्या मनात काही नाही, देवा तुला करायचं आहे तसं कर. वडिलांना म्हणतात ब्रह्मदेव, जसं तुला करायचं आहे तसं कर, जसं तुला करवून घ्यायचं असेल तसं कर, मी तयार आहे, आय एम रेडी फॉर दॅट. असं जेव्हा म्हणून शांतपणे आपण त्या ब्रह्मांडाकडे निश्चल मनाने, निर्विकार मनाने बसतो तर ब्रह्मदेवच असतो. मग त्या ब्रह्मदेवाचं ज्ञान झाल्यानंतर त्याचे पुत्र आहेत. मुळात गोष्ट म्हणजे मला हे म्हणायचं आहे की तो माझा वडील आहे हे मला समजलं आहे. ब्रह्मदेवाचं ज्ञान माझ्याजवळ आहे तरच, आणि शांत बसलो तर आपल्या मनामध्ये नवीन संकल्पना येऊ शकतात, ज्या आत्तापर्यंत कधीच आल्या नाही. का आल्या नाहीत आत्तापर्यंत? ही भगवंताची माया आहे. भगवंताच्या मायेमध्ये जो रमतो त्याच्या मनामध्ये नवीन कल्पना येऊ शकत नाही.
त्यासाठी निर्विकार मन ब्रह्मदेवासारखं, त्यानंतर केलेली तपश्चर्या, मिळालेलं ज्ञान आणि विश्रांतीच्या वेळी सतत ब्रह्मांडाचा विचार, आणि सतत ब्रह्मांडाचा विचार करून जर त्या व्यक्तीने त्याच्याकडे बघून आपल्या मनाला बाजूला ठेवून त्याला आकर्षित करायचा प्रयत्न केला तर उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला तोड नाही. आणि त्या ज्ञानाप्रमाणे जी काही कृती घडेल ती कृती कशी असेल? साधी असेल का? अद्भुत अलौकिक अशी कृती घडेल. आणि बरं, ती कृतीसुद्धा पुन्हा आपल्याला माहिती आहे आता ब्रह्मदेवाची जी कृती एवढी अद्भुत घडली की ज्याच्यामध्ये कुठेही दोष नाही आहे, कोणत्याही निर्दोष प्रकारची जी कृती घडली ती ब्रह्मदेवांकडून घडली का? निमित्त ब्रह्मदेव झाले, पण केली कुणी? केली भगवंतांनीच ना. म्हणजे भगवंतांनी कृती ब्रह्मदेवाच्या निमित्ताने केली, तशीच भगवंताची कृती आपल्या निमित्ताने आपण करू. आपल्या हातात जे आहे आणि आपल्या हातात काय नाही आहे. जर त्याचे पुत्र आपण आहोत तर आपल्या हातात काय नाही आहे अशी संकल्पना करत, देवा आय एम ओपन फॉर दॅट, आय एम ओपन फॉर एव्हरीथिंग, कोणत्याही गोष्टीत मी अडणार नाही. तुम्ही मला संकेत द्या, त्या संकेताप्रमाणे मी करतो. आणि मग ब्रह्मदेवाची सृष्टी निर्माण होते जी अद्वितीय असते. अशी ब्रह्मदेवांची, म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा थोडक्यात त्याचा पुत्र म्हणजे थोडक्यात छोटं मानलं आहे की ब्रह्मदेव हा त्यांचा पुत्र असल्यामुळे छोटे आहेत, वडिलांचे पुत्र आहेत ते. आणि ते पुत्र कसे आहेत? ज्ञानी आहेत आणि तपश्चर्या करणारे आहे. आणि त्यांच्याकडून निर्माण झालेली ही जी ब्रह्मांड आहे, सृष्टी आहे, ती सृष्टीसुद्धा भगवंतांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे आता जी काही सृष्टीरचना मी करीन मनानी, सृष्टीरचना म्हणजे प्रत्यक्ष नद्या पर्वत नाही आपल्याला तयार करायचं आहे. आपल्या मनाच्या शांतीसाठी जे काही आपण निर्माण करणार आहे ती प्रभूची कृपा असणार आहे. अशी सुरुवात ब्रह्मदेवांची झाली, तशीच आपली सुद्धा होऊ शकते, कोणत्याही जीवाची होऊ शकते. आणि जे काही घडेल मग आता आपल्याला काय घडेल माहिती नाही. जे काही घडेल ते सगळं त्यांच्यामुळे घडेल, कारण मी समर्पित झालो. जसे ब्रह्मदेव समर्पित आहेत वडिलांना, तरी त्यांनी एकदा प्रश्न विचारलाच होता ब्रह्मदेवांनी विष्णूला. म्हणजे आधी ते बाळ हुशार असल्यामुळे प्रश्न विचारला वडिलांना आणि प्रश्न विचारून म्हटलं, बाबा मी एवढी सगळी पृथ्वी निर्माण करणार, मी स्वतः पहिला आहे, म्हणजे मी ज्ञानी आहे तर मी सगळ्यात पहिला आहे, मी पहिला आहे, मी तुमचं बाळ आहे, मी सर्व गुण संपन्न आहे. मग ह्या गोष्टींनी मी निर्मितीसुद्धा करणार आहे. अशी निर्मिती अलौकिक अद्भुत असणार आहे जी कोणीच केली नाही आतापर्यंत, अशी असणार आहे. मग मला जर त्याचा अभिमान झाला तर काय करणार? कारण इतकं जर कोणीच केलं नाही आणि मी जर तुम्हाला विसरलो, थोडक्यात म्हणजे अभिमान केव्हा होतो? जेव्हा त्याला विसरतो. म्हणजे थोडक्यात मला जर अभिमान झाला तर मी काय करू? म्हणजे हा प्रश्न हुशार बालकांनी आधीच विचारून ठेवला आहे आपल्यासाठी. मग तेव्हा विष्णू म्हणतात, चतुश्लोकी भागवत सांगतात की बाबा रे, मी तुला निमित्त केलं, निमित्त मात्रम भव सव्यसाची, मी तुला निमित्त केलं हे एवढं फक्त लक्षात ठेव. जे काही चांगलं बरं वाईट होईल त्या सगळ्याचं निमित्त तू आहे, करणारा मी आहे हे लक्षात ठेव. मग अर्जुनाला मारताना कुठे वाईट वाटत होतं मी मारतोय, ते म्हणतात मारायचं वाईट वाटून नको घेऊ, मीच मारतोय, ऑलरेडी सगळे मेलेले आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची चिंता तू करू नको, फक्त तू ही जाणीव ठेव, म्हणजे तुला अभिमान होणार नाही. कारण जे काही घडतं आहे ना, तुला आवडो किंवा न आवडो, मला स्वर्ग नको, मला राज्य नको म्हणणारा अर्जुन, तो म्हणे तुला विचारतच कोण आहे? तुला नको आहे काय, तुला हवं आहे काय? जे ठरलं आहे ते ठरलं आहे, ते तुला करायचं आहे, निमित्त तुला केलं आहे, तुला मारायचं आहे. मग जेव्हा ब्रह्मदेवांना सांगितलं, ब्रह्मदेवांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा विष्णूंनी सांगितलं, बाबा रे, तू फक्त लक्षात ठेव की तू निमित्त आहे. एवढं सगळी निर्मिती झाली ती माझ्यामुळे झाली असं जर म्हटलं तर घात आहे. ही सगळी निर्मिती करणारा निमित्त मी तुला केलं आहे. अशा पद्धतीने जर तू लक्षात घेशील तर जे काही निर्माण होईल त्याचा अभिमान होणार नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपण ज्या करतो त्याला निमित्त जर तो आहे म्हटलं तर त्याचा अभिमान होण्याचं कारण नाही, असा ब्रह्मदेवांनी आधीच क्लिअर करून टाकलं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर आपण पुत्र आणि वडील ह्या नात्याने जर विचार केला तर ब्रह्मदेव विष्णूंचे पुत्र, तसेच परब्रह्माचा अंश आपण. मग आता जी काही निर्मिती करायची आहे, जी काही आपल्याकडून होणार आहे, अर्थात सकारात्मक होणार आहे, कारण ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानातून उत्पन्न झालेली जे काही आता आपल्या संकल्पना असतील त्या सगळ्या संकल्पना अर्थातच अतिशय उत्तम असणार आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. पण ज्या उत्तम संकल्पना ब्रह्मांडासारख्या सुंदर, त्यांचं ब्रह्मांड इतकं सुंदर तर आमच्या कल्पनासुद्धा तितक्याच सुंदर.
तर इतक्या ज्या सुंदर संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना केवळ त्यांच्या कृपेने प्राप्त झाल्या, एवढं फक्त म्हणावं. बाकी सगळं आपोआप घडणार आहे. ब्रह्मांडाकडे दृष्टी लावून बघणं हे आपलं काम आहे. किंवा पाटी कोरी, अज्ञानाची पाटी कोरी, ऐहिक पाटी कोरी, आणि त्यानंतर ज्ञानस्वरूप परमात्म्याला बघण्यासाठी जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा तो जे काही करतो त्या सगळ्या अद्भुत लीला होतात. मग त्यांनी सांगितलं, मी स्वस्थ बसलो होतो एक दिवस. आता हा संकल्प आपण सतत आपल्यासोबत लावतोय की मला ज्ञान झालं, मला थोडीशी माहिती झाली, तर माहितीचा उपयोग झाला पाहिजे ना. नुसती माहिती ग्रंथवाचन करून काय उपयोग आहे. जसं म्हणून ब्रह्मदेवानी सुरुवात केली सांगायला की मी अशी अशी सुरुवात केली, आता आपणही सुरुवात करायची. मी असा बसलो होतो, त्यावेळी आकाश अगदी शांत, शून्य, निरभ्र होतं. आकाशाचा गुण आहे शांत निरभ्र. त्यात लखलखीत उजेड नव्हता किंवा ते अंधकाराने व्यापलेलंही नव्हतं. त्याच्याकडे बघितलं तर लखलखीत उजेड नाही आणि अंधकारही नाही, अशी अवस्था. आता आपण या चिदाकाशात सृष्टीची रचना करावी अशा विचाराने अत्यंत शुद्ध आणि अफाट विस्तारलेल्या आकाशाचं मी सूक्ष्म बुद्धीने अवलोकन करू लागले. आपल्यासाठी तळमळ आहे बरं ही सगळी, की हे सांगण्यासाठी तळमळ ही आहे की तुम्ही त्याचा असा उपयोग करून घ्या. आता शांतपणे आकाशाकडे बघत होतो. आकाशामध्ये नव्हता उजेड, आकाशामध्ये नव्हती रात्र, अंधार. अशा शांत निश्चल अशा ह्याच्यामध्ये मग ते चिदाकाश जेव्हा मी बघितलं, त्या चिदाकाशामध्ये मला सृष्टीची रचना करावी अशी माझी इच्छा निर्माण झाली. आता सृष्टीची निर्माण, कारण आता सगळं संपलं आहे. पहिला भाग संपला आहे. आता नवीन काहीतरी डोळ्यामध्ये काहीतरी माझ्या विचार आहे, डोक्यामध्ये विचार आहेत आणि त्या कल्पना आहेत की ते चिदाकाश शांत आहेत, ना उजेड ना अंधार. आणि त्या ठिकाणी मला सृष्टीचे अत्यंत शुद्ध आणि अफाट विस्तारलेलं जे आकाश आहे त्याच्याकडे मी आताही असंच आहे ना आकाश. बाकी पृथ्वीवर काही गोंधळ असतो पण आकाश तसंच आहे ना अजूनही. म्हणजे ती संधी पुन्हा आहेच की नाही सतत सगळ्यांना, की ते विस्तीर्ण असं अफाट. कितीतरी लोक असे ऋषी मुनी. आता आम्ही केदारनाथला गेलो होतो, त्या ठिकाणी इतका उंच पर्वत होता. इथे केदारनाथला तरी लोक जातात, पण एक असा अतिशय उंच असा पर्वत आहे. आणि त्या ठिकाणी मध्यावर पर्वताच्या एक झोपडी दिसली आणि खालून लोक सांगतात की त्या झोपडीमध्ये महाराज राहतात. 110 वर्षाचे वगैरे ते महाराज आहेत आणि ते तिथे राहतात एकटेच. इतक्या उंच पर्वतावर एकटे राहतात. आता हे गुहेत राहणारे नागासाधू तर आपल्याला माहितीच आहे. याही काळात आपण हे बघू शकतो. त्यांना म्हटलं जाऊ शकतो का, जाऊ शकत नाही म्हणे. आपण त्या ठिकाणी पायी चालू शकत नाही, काही तिथे सोय नाही. ते तिथे ते राहतात. म्हणजे तिथे त्यांची स्थापना केली आहे त्यांनी स्वतःच्या जीवाची, आणि झोपडी वगैरे दिसते लाल रंगाची बाहेरून, तिथे ते राहतात. काय करत असतील ते? विश्वाची निर्मितीच तर करतात ते मानसिक. आणि सगळ्या विश्वाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे त्यांनी म्हणे. सगळ्यांना संकटातून सांभाळायचं आहे, सगळ्यांना आधार द्यायचा आहे. अशा प्रकारची परोपकारी वृत्ती या लोकांची असते. ते स्वतःसाठी जगतच नाही. स्वतःसाठी जगत असते तर खाली खाली येऊन पृथ्वीवर नसते करायले. असे कैलासात सुद्धा लोक दिसतात म्हणे. पण हे तर आपण प्रत्यक्ष बघितले डोळ्यांनी की त्या ठिकाणी ते व्यक्ती राहतात, कोणी जाऊ शकत नाही. काय करतात ते तिथे बसून? त्यांची तर रोजची निर्मिती आहे, मानसिक निर्मिती. असे अनेक साधू आहेत म्हणे. त्यामुळे हे जग आपलं स्थिर आहे. 20% लोक असे आहेत त्याच्यामुळे स्थिर राहत आहे. अन्यथा पोल्युशन, प्रदूषण आणि कलियुगाचा प्रभाव इतका आहे की या सगळ्या गोष्टी केव्हाच डळमळून गेल्या असत्या. पण हे अगदी कडक अनुशासनामध्ये ते राहतात. मग तशा प्रकारचं शुद्ध आणि अफाट विस्तारलेल्या आकाशाचं मी सूक्ष्म बुद्धीने निरीक्षण करत होतो. बारीक निरीक्षण करत होतो. आता सुद्धा मन शांत होऊन जर एखाद्या गोष्टीचं निरीक्षण केलं तर ती गोष्ट आपल्याला वेगळ्या स्वरूपात पुढे येऊ शकते. मूर्तीच्या बाबतीत सुद्धा घडतं, कोणत्या स्थितीच्या बाबतीत सुद्धा घडतं, एखाद्या नदीच्या बाबतीत सुद्धा घडतं. ती नदी वेगळीच दिसू लागते. काही लोक तिला देवी म्हणतात, काही देव म्हणतात. या सगळ्या संकल्पना मनामध्ये येऊ शकतात. आणि तसं आलं, त्यांचे आशीर्वाद जर आपण घेतले, त्या नक्षत्राचे परिणाम आपल्यावरती होतात. आपण ज्या नक्षत्रात असू त्या नक्षत्राचा परिणाम होतो, कारण आपण आकाशाकडे बघतोय. ह्या सगळ्या नक्षत्रामध्ये आता आज उद्या स्वाती नक्षत्र आहे. त्या स्वाती नक्षत्रामध्ये आता जर पाणी पडलं आणि त्याचा उपयोग, त्या पाण्याचा उपयोग ज्याच्यावर ते पाणी पडेल, ते जसं शिंपलेमध्ये मोती तयार होतो तसं ते पाणी आपल्या अंगावर घेऊन आपल्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडू शकतो. हे स्वाती नक्षत्राचं लक्षण आहे. आणि त्यातल्या त्यात जो स्वाती नक्षत्राचा असेल तर या सगळ्या संकल्पना बांधून ठेवलेल्या आहे. मग शिंपल्यात मोती तयार होणे ही साधी संकल्पना आहे का? की पाण्याचा मोती तयार होणे. पाणी आहे साधं आणि पाण्याचा मोती तयार होऊ शकतो. तर आपलं मन
जे दगडासारखं झालं आहे त्याला पाझर जर फुटला तर काय करू शकेल हे मन आपलं. अशा प्रकारची नवीन संकल्पना आपल्या मनामध्ये आली पाहिजे. आपलं काहीतरी वेगळं झालं पाहिजे. आणि झाल्यानंतर पुन्हा एवढी प्रचंड वेगळी सृष्टीरचना झाल्यानंतर सुद्धा ती त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या स्रोतातूनच झालेली आहे हे लक्षात आलं पाहिजे. ही साधी गोष्ट नाही आहे. असं ब्रह्मदेव जेव्हा म्हणतात, आकाशाचं सूक्ष्म बुद्धीने निरीक्षण केलं, अवलोकन केलं, इतक्यात काय घडलं, इतक्यात जे चिदाकाश मला अगदी शून्य विरल रिकामं दिसत होतं की नाही, त्यामध्ये अचानक अगदी व्यवस्थित रीतीने रचले गेलेले निरनिराळे 10 प्रचंड सर्ग नांदत आहेत असं मला दृष्टीस पडले. आणि त्या प्रत्येकामध्ये कमलकोशामध्ये राजहंसावर बसलेले हुबेहूब माझ्यासारखे दिसणारे 10 ब्रह्मदेव दिसू लागले. ही जी आता आपण फोटो पाहिला तो, आता इंद्रपुत्राची कथा इथून सुरू होणार आहे. आता सुरुवातीची संकल्पना ब्रह्मदेव सांगतात आहे, त्याचा प्रस्ताव नाही आहे. असे अनेक रचना मला दिसल्या. त्या प्रत्येकामध्ये आकाशात जलाने भरलेल्या प्रचंड मेघमाला तरंगत होत्या, भूमीवरून मोठमोठ्या नद्या वाहत होत्या, समुद्राच्या लाटांचा ध्वनी होत होता आणि आकाशात तेजस्वी सूर्य प्रकाशत होता. आता यामध्ये एक अतिशय मोठा गहन अर्थ लपलेला आहे. त्यात म्हणतात की मला हे दिसलं. मग हे जे दिसलं ते त्यांनी निर्माण केलं आहे का? आता जर मला माझ्या मनाच्या संकल्पनेनी काहीतरी दिसलं तर ते मी निर्माण केलं आहे का? इन्व्हेन्शन आणि डिस्कवरीमध्ये फरक आहे की नाही? डिस्कवरी आणि इन्व्हेन्शनमध्ये फरक आहे. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा म्हणतात आहे की इन्व्हेन्शन म्हणजे शोधून काढणे, डिस्कवरी म्हणजे आहे ते शोधणे. आहे ते शोधणे म्हणजे डिस्कवरी, आणि जे नाही म्हणजे जे मुळातच आहे, मुळात नाही ते शोधणे म्हणजे इन्व्हेन्शन आहे. आता ही डिस्कवरी झाली एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाची सुद्धा, की होतं ते त्यांना दिसलं की अनेक प्रचंड सर्ग नांदत आहेत. ही कल्पना आपल्याला आधी होती का? आपण आत्तापर्यंत जे योग वैशिष्ट्य ऐकलं त्या ठिकाणी ही कल्पना होती. आपल्याला वाटत होतं की त्यांनी निर्मिती केली म्हणजे त्यांनी सुरुवात केली. त्यांनी सुरुवात केली ही जी संकल्पना आपल्या मनामध्ये स्पष्ट बसलेली, त्यांचा पुत्र आहे त्यांनी सुरुवात केली, तर त्यांनी सुरुवात करताना त्यांना काय दिसलं हे सांगतात आहे. आता त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी आता डिस्कवरी केली, इन्व्हेन्शन नाही. म्हणजे जगामध्ये असं काहीच नाही की ज्याचं मी इन्व्हेन्शन करू शकतो. देवाला जरी शोधलं तरी सुद्धा देव आधी आहेच म्हणूनच शोधलं. अतर्क्य असं आपण काही करू शकत नाही हे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं. कशावरून आपल्याला कळतंय? त्यांनी सांगितलं, अरे बाबा मी जेव्हा दृष्टी लावून बसलो, शांतपणे अंधारामध्ये बसलो, ना उजेड ना रात्र, अशा वेळी जेव्हा मी म्हणजे त्यांना ती संधी मिळाली, त्या संधीमध्ये जेव्हा ते बघत होते तेव्हा त्यांना वाटलं 10 ब्रह्मदेव आहेत इथे. मग 10 ब्रह्मदेव आहेत, कमलकोशामध्ये राजहंसावर बसलेले हुबेहूब माझ्यासारखे आहेत. आणि प्रत्येक सर्ग स्वतंत्र पण त्यांची रचना एकसारखी प्रत्येक सर्ग स्वतंत्र आहे पण त्यांची रचना बाकी वेगवेगळी मला दिसत होती. मग वेगवेगळी रचना दिसत असल्यामुळे, ते एकसारखी दिसत असल्यामुळे, प्रचंड मेघमाला तरंगत असल्यामुळे लाटांचा सुद्धा आवाज माझ्या कानी पडला. अशा प्रकारची सृष्टी मला दिसली. एक नाही अनेक ब्रह्मदेव मला दिसले. अशा प्रकारची सृष्टी मला दिसली. दिवी क्रीडंती विबुधा भुवि क्रीडंती मानवाः दानवा भोगिना चैव पातालेषु च संस्थिताः. म्हणजे स्वर्गलोकात देव क्रीडा करत होते मला दिसलं. म्हणजे त्यांची पृथ्वी आहेच तयार आधीच, म्हणजे माझ्या आधीच्या ब्रह्मदेवांनी तयार केली. आत्ताच म्हटलं, आत्ता जे दिसतंय ते दुसरीकडे नसेल असं नाही, इतर कुठेतरी असेल. ही संकल्पना हनुमंताची आहे. हनुमंताला जेव्हा सांगितलं की रामचंद्र जात आहेत, त्यांचा वियोग आता होणार आहे, रामचंद्र देहत्याग करणार आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला नाही जाऊ देणार नाही, रामांना काही झालं तरी ते संपवू देणार नाही. आणि तो तसा हट्टी आहे. मग रामांनी सांगितलं की माझी अंगठी पडली आणि अंगठी मला शोधून आण म्हणे. अंगठी शोधून आणणं हे कार्य करण्यासाठी जेव्हा हनुमंत पाताळात उतरले तेव्हा काय दिसलं? अनंत रामराज्य दिसले त्याला. की इतके कोणत्या, ते म्हणाले, मग त्या सापाला विचारलं अंगठी दिसते का? तर सापांनी सांगितलं की अरे की तू कोणत्या राजाची, कोणत्या रामाची पाहिजे? असे अनेक राम होऊन गेलेत आत्तापर्यंत, किती वेळा तरी युग संपलेले आहे. याची संकल्पना त्यांनी दिली की नाही आपल्याला अंगठीच्या वेळी. मग ते म्हणाले आताचे रामचंद्र. मग म्हणे आता युग संपलं. जेव्हा तू अंगठी आणायला येशील तेव्हा युग संपलं हा आम्हाला संकेत असतो. त्यामुळे आता युग संपलं, आता तू वर जाऊ नये, काही फायदा नाही. हे कितवं रामायण आहे म्हणे? असंख्य रामायण घडलेले आहेत, एकच नाही. असा आपला सनातन धर्म आहे. यावरती चिंतन आपण नंतर करू.
या ठिकाणी थांबते. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.